महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। स्वराज्य संस्था, महानगरपालिका, नगरपालिका रणधुमाळी। नेत्यांचं मत कोणाला, जनतेचा कौल कोणाला? पहा फक्त महाराष्ट्र टुडे 24 न्यूजवर। परंडा सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांची गैरहजेरी, नागरिकांना मनस्ताप। परंडा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। महत्त्वाच्या कामासाठी येणाऱ्या सामान्य नागरिकांना रिकाम्या हाताने परत जावे लागत असून यामुळे प्रशासकीय कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग हा रस्ते, पूल आणि इतर सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि निर्मितीसाठी महत्त्वाचा विभाग आहे, परंतु जेव्हा या विभागातील कर्मचारीच कार्यालयीन वेळेत उपस्थित नसतात तेव्हा नागरिकांची कामे खोळंबतात आणि त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो। अशा प्रकारच्या गैरहजेरीमुळे कामामध्ये दिरंगाई होते, विकास कामांवर परिणाम होतो आणि नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास कमी होतो। यापूर्वीही अनेक ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीचे किंवा अनियमिततेचे प्रकार समोर आले आहेत। उपमुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम कार्यालयात 70% कर्मचारी अनुपस्थित असल्याचे आढळून आल्यानंतर कठोर कारवाईचे आदेश दिले होते। महाराष्ट्रातही एका सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना बारमध्ये फाईल्सवर सह्या करतानाच्या व्हिडिओमुळे निलंबित करण्यात आले होते। हे प्रकार सरकारी कार्यालयामधील कामकाजाच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करतात। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भिंतींवर गोव्या माव्याच्या पिचकाऱ्यांमुळे रंगलेल्या बातम्या आणि चिंचेच्या घोटाळ्यासारख्या घटनांमुळे या विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। या गंभीर परिस्थितीवर तातडीने लक्ष देऊन दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर योग्य कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट समीर ओहळ, परंडा, धाराशिव।